नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 11वी मधील अर्थशास्त्रातील प्रकरण दुसरे पैसा या विषयी आज आपण माहिती घेणार आहोत. जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, वस्तू विनिमय आणि पैसा हे खूप महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रामधली बाब आहे. मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. पैशाचा शोध हा जगातील अनेक महत्त्वपूर्ण व मूलभूत शोधांपैकी एक आहे. क्राउथर यांच्या मते ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत काही मूलभूत संशोधन असते. उदाहरणार्थ विज्ञानात अग्नीचा शोध जो लागलेला आहे, तसेच यांत्रिक शास्त्रात चाकांचा शोध इत्यादी. पैशाचा शोध हा असाच एक महत्त्वपूर्ण शोध असून त्याने मानवाच्या आर्थिक आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणलेले आहेत. पैशाद्वारे विविध वस्तू व सेवांची खरेदी विक्री करता येते. पैशामुळे गरजांचे समाधान सुद्धा होते. तसेच आधुनिक अर्थव्यवस्था जी आहे ती पूर्णपणे पैशावर अवलंबून आहे. दैनंदिन व्यवहारात पैसा हा वस्तू विनिमयातील समस्या दूर करतो. ह्या बाजूच्या चित्रकृतीमध्ये वस्तू विनिमय म्हणजे जो शेतकरी किंवा व्यापारी या दोघांमधील वस्तू विनिमय जो आहे, हाताने पैसे देणे आणि दुसऱ्या हाताने वस्तू घेणे अशा प्रकारचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर हे उदाहरण खूप महत्त्वपूर्ण आहे. तर वस्तू विनिमयातील अडचणी ज्या आहेत त्या या तक्त्यामध्ये दर्शविलेल्या आहेत. गरजांच्या दुहेरी संयोगांचा अभाव म्हणजे ज्या गरजा असतात त्यांचा दोन्ही बाजूंनी जर एकत्र केल्या तर त्याचा अभाव असा वस्तू विनिमयातील अडचणी असू शकतात. मूल्यांचा सामायिक मापदंडाचा अभाव, तसेच वस्तूचा साठा करण्यातील अडचण, विभाज्यतेची अडचण, विलंबित देण्यातील अडचण यामुळे वस्तू विनिमयातील अडचणी निर्माण होऊ शकतात. तर वस्तू विनिमय वस्तूच्या बदल्यात वस्तू देणे घेणे म्हणजे वस्तू विनिमय होय. वस्तू विनिमयातील अडचणी पुढील प्रमाणे आहेत. गरजूंच्या दुहेरी संयोगांचा अभाव. वस्तू विनिमय व्यवस्थेची मुख्य मर्यादा म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव होय. उदाहरणार्थ, अ व्यक्तीकडे कापड आहे, त्या बदल्यात त्याला तांदूळ हवा. ब व्यक्तीकडे तांदूळ आहे पण त्याला अ व्यक्तीकडून कापड नको आहे. यामध्ये दुहेरी संयोगाचा अभाव असल्याने वस्तू विनिमय शक्य नाही. तर मूल्यांच्या सामायिक मापदंडाचा अभाव. वस्तू विनिमय पद्धतीने वस्तूंचे मूल्य मोजण्यासाठी प्रमाणित मापकाचा अभाव. उदाहरणार्थ, 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो तांदळाबरोबर करता येत नाही. वस्तूंचा साठा करण्यातील अडचण. भविष्याच्या उपभोगासाठी वस्तू साठविणे गरजेचे असते, परंतु नाशवंत वस्तूंचा साठा करणे अवघड होते. उदाहरणार्थ, दूध, मासे, अंडे, भाजीपाला इत्यादी. जागेच्या अभावामुळे अवजड वस्तू साठविणे कठीण होते. चौथं जे आहे ते वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. प्राणी, घर इत्यादी छोट्या भागात विभाजन करणे गैरसोयीचे होते. त्यामुळे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी विनिमय करणे अवघड होते. उदाहरणार्थ, अ व्यक्तीकडे गव्हाचे पोते आहे, त्याला विनिमयात शेळी हवी. ब व्यक्तीकडे शेळी आहे, त्याला गव्हाचे अर्धेच पोते हवे. अशा वेळेस गव्हाचे अर्धे पोते असे विभाजन करणे शक्य आहे, परंतु जिवंत शेळीचे विभाजन करणे शक्य नाही. विभाज्यतेची अडचण निर्माण झाल्यामुळे विनिमय होऊ शकत नाही. विलंब देण्यातील अडचणी. विलंबित देणी म्हणजे भविष्यातील देणी व कर्जाची परतफेड होय. उदाहरणार्थ नाही, परंतु वस्तू विनिमयात वस्तूच्या रूपाने कर्ज परत करणे हे अवघड आहे. उदाहरणार्थ, भविष्यात नाशवंत वस्तूची त्याच स्वरूपात परतफेड करणे अवघड होते. पैशाची व्याख्या. प्राध्यापक राउतर यांच्या मते जी वस्तू विनिमय माध्यमातून सर्वसाधारणपणे स्वीकार्य आहे आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचयनाचे कार्य करते अशा कोणत्याही वस्तू म्हणजे पैसा, ही क्राउथर यांच्या मते व्याख्या आहे. प्राध्यापक वॉकर यांच्या मते जो पैशाचे कार्य करतो तो पैसा होय. पैशाची उत्क्रांती. पैसा अस्तित्वात येण्याचे कारण म्हणजे उत्क्रांती असे आहे, क्रांती नव्हे.
पैशाचे स्वरूप जे आहे काळाची गरज व संस्कृतीचा अभ्यास विकास यानुसार संस्कृतीचा विकास यानुसार सतत बदलते. आजच्या आधुनिक काळात वापरल्या जाणाऱ्या पैशाचे स्वरूप हा काळाप्रमाणे झालेल्या बदलांचा परिणाम आहे. पैशाच्या उत्क्रांतीनुसार चलनाचे विविध प्रकार खालीलप्रमाणे आहेत. पैसा, पशुपैसा, वस्तुपैसा, धातुपैसा, धातूची नाणी, कागदी पैसा, पतपैसा, प्लास्टिक पैसा आणि इलेक्ट्रॉनिक्स पैसा या स्वरूपाची ही आकृती दिलेली आहे बाजूच्या ह्याच्यामध्ये. तर पैशाचे प्रकार जे आहेत, पशुपैसा इतिहास पूर्व काळात देवाणघेवाणीचे जे माध्यम आहे म्हणून पशुपैसा वापरला जात. उदाहरणार्थ गायी, शेळ्या, मेंढ्या इत्यादी. परंतु विभाजनाच्या अडचणीमुळे वस्तुपैसा अस्तित्वात आला. वस्तुपैसा जुन्या काळात ज्या वस्तू देवाणघेवाणीचे माध्यम म्हणून वापरला जात होता त्या हवामानाची स्थिती व संस्कृती यावर अवलंबून होता. प्राण्यांची कातडी, धान्य, शिंपले, पिसे, हस्तिदंत, मीठ, दगड व दुर्मिळ वस्तू हे विनिमयाचे माध्यम म्हणून वापरले जात होते. परंतु वस्तूंचा साठा करण्याच्या अडचणीमुळे धातू पैसा अस्तित्वात आला. धातू पैसा तयार करताना सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल इत्यादी धातूंचा वापर केला जात होता. परंतु मौल्यवान धातू व वस्तू व धातूंच्या तुकड्यातील समसमानतेच्या अभावामुळे धातूंच्या नाण्याचा शोध लागला. धातूंची नाणी. पूर्वीच्या काळी विविध राज्यांचे राज्ये त्यांची मुद्रा असलेली नाणी बनवत असेत. काळपरत्वे शासकीय धोरणानुसार मौद्रिक नाण्यांमध्ये एकवाक्यता व कायदेशीर स्थिरता आणण्याच्या उद्देशाने प्रणाली निश्चित केली. नाण्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात आले. प्रमाणित किंवा प्रधान नाणी, गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. तर प्रमाणित किंवा प्रधान नाणी. प्रमाणिक नाणी म्हणजे ज्यांचे दर्शनी मूल्य व आंतरिक मूल्य सारखे असते. अधिकृत यंत्रणेद्वारे दर्शनी मूल्याची विनिमय मूल्य निश्चित केले जातात. ही नाणी सोने, चांदी इत्यादी धातूंपासून बनविलेली असतात. ब्रिटिश कालखंडात काही दिवस प्रमाणित नाणी वापरली जात होती. गौण नाणी किंवा लाक्षणिक नाणी. लाक्षणिक नाणी म्हणजे ज्यांचे दर्शनिक मूल्य हे आंतरिक मूल्यापेक्षा जास्त असते. ही नाणी ॲल्युमिनियम, निकेल यासारख्या कमी दर्जाच्या धातूपासून बनविलेली असतात. भारताच्या चलनातील सर्व नाणी लाक्षणिक किंवा गौण नाणी आहेत. गौण नाणी ही कमी मूल्याची असल्याने तुलनेने कमी रकमेच्या व्यवहारात वापरली जातात. गौण नाण्याचा वहनीयतेनुसार अडचणीमुळे कागदी पैसा अस्तित्वात आला. कागदी पैसा हा धातूच्या पैशाला पर्याय आहे. भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार मध्यवर्ती बँकेकडे आहे. भारत सरकार व मध्यवर्ती बँकेकडे अंमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश कागदी पैशात होतो. भारतामध्ये 1 रुपयाची नोट व सर्व प्रकारची नाणे भारत सरकारकडून चलनात आणली जातात व त्यापुढे चलन निर्मितीचे अधिकार जे आहेत मध्यवर्ती बँकेकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहेत. कागदी पैसा हाताळण्यातील जी गैरसोय व पैसा साठवण्यातील जोखीम या कारणांमुळे पैसा अस्तित्वात आला. पतपैसा किंवा बँक पैसा. पतपैसा म्हणजे पैसा होय, बँक पैसा होय. पतपैसा म्हणजे बँक पैसा होय. बँक लोकांकडून ठेवलेल्या ठेवीच्या आधारे पतपैसा निर्माण करते. त्याचा वापर पतपैसा निर्मितीसाठी केला जातो. हा केव्हाही काढता येतो किंवा ज्याचे दुसऱ्या व्यक्तीकडे धनादेश, धनाकर्ष इत्यादीच्या सहाय्याने हस्तांतरण करता येते. हा धनादेश, धनाकर्ष इत्यादी पैशासारखे कार्य करतो. परंतु पैसा नव्हे तर ठेवी हस्तांतरित करण्याचे पतसाधन आहे. पतपैसा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात पैसा विरहित देवाणघेवाण अधिक महत्त्वाची असल्याने प्लास्टिक पैसा सुद्धा अस्तित्वात आलेला आहे. प्लास्टिक पैसा वापरणे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सोपे आहे. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड प्लास्टिक पैसा म्हणून वापरले जातात. नवनवीन शोधाचे पुढचे पाऊल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स पैसा. विद्यार्थी मित्रांनो, प्लास्टिक पैशाच्या सुरक्षित वापरासाठी केलेल्या नवीन सुधारणा जर आपल्याला माहीत असतील तर ते आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्की कळवू शकता. इलेक्ट्रॉनिक्स पैसा म्हणजेच ई पैसा किंवा इलेक्ट्रॉनिक्स पैशाला मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने हस्तांतरित केले जातात. उदाहरणार्थ मोबाईल फोन, टॅबलेट, स्मार्ट कार्ड्स, संगणक इत्यादी हे त्याचे उदाहरणे आहेत.
इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचे पाठबळ असते. इलेक्ट्रॉनिक पैसा जागतिक व्यवहारामध्ये वापरला जातो. अंकात्मक किंवा संगणकीय पाकिट म्हणजेच डिजिटल वॉलेट्स हा देखील साठविलेल्या इलेक्ट्रॉनिक पैशांचा प्रकार आहे. डिजिटल वॉलेट्स विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल वॉलेट्स म्हणजे सध्या जे पेटीएम, फोनपे, गुगल पे अशा प्रकारचे जे डिजिटल वॉलेट आहेत, हाच इलेक्ट्रॉनिक पैशाचा प्रकार आहे. तर अंकीय डिजिटल देवाणघेवाण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध साधनांची यादी करून तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला माहिती आहे का? विधिग्राह्य पैसा, अविधिग्राह्य पैसा. विधिग्राह्य पैसा म्हणजे या पैशाला कायद्याचे पाठबळ असल्याने कोणत्याही व्यवहारात स्वीकारला जातो. भारतातील सर्व नाणी व चलनी नोटा इत्यादी. अविधिग्राह्य पैसा हा पैसा लोक अंतिम देवाणघेवाण करण्यासाठी वापरतात. कोणत्याही कायदेशीर पाठबळ नसलेला हा पैसा नकारता येतो. याला पर्यायी पैसा किंवा ऐच्छिक पैसा असे सुद्धा म्हणतात. धनादेश, विनिमय पत्रे इत्यादी या अविधिग्राह्य पैशामध्ये मोडले जातात. पैशाचे गुणधर्म. 1. सार्वत्रिक स्वीकार्यता. पैसा या वस्तूमधून सार्वत्रिक स्वीकार्यता हा गुणधर्म असल्याने तो विनिमयाचे माध्यम म्हणून वापरला जातो. 2. विभाज्यता. छोट्या व्यवहारामध्ये पैशांचे छोट्या मूल्यात विभाजन करणे सोपे जाते. टिकाऊपणा. पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा गुणधर्म असल्याने चलनी नोटा व नाणे दीर्घकाळ पुन्हा वापरता येतात. 4. सुज्ञेयता. पैसा ही वस्तू सुलभतेने ओळखता येते. देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तीकडून निर्माण होणारी संदिग्धता टाळता येते. 5. वाहनीयता. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सहजगत्या सोयीनुसार वाहून नेता येते. उदाहरणार्थ चलनी नोटा. एकजिनसीपणा. एखाद्या विशिष्ट परिमाणाचे पैसे गुणवैशिष्ट्यामुळे एका जिन्सी दिसतात. 7. स्थिरता. पैशाला स्थिर मौद्रिक मूल्य आहे. ते वस्तू व सेवाचे विनिमय मूल्य मोजण्यासाठी वापरतात. या वस्तूंची देवाणघेवाण भविष्यातील गरजांनुसार केली जाते. पैशांची कार्ये. प्राथमिक कार्ये. त्यामध्ये 1. विनिमयाचे माध्यम. पैशाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे विनिमयाचे माध्यम होय. पैशाच्या आधारे वस्तूंची खरेदी केली जाते. तर दुसरे जे आहे ते मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिमाण. वस्तू व सेवांची किंमत पैशात व्यक्त केली जाते. पैशामुळे वस्तूंच्या किमतीची तुलना करता येते. विविध चलनाद्वारे विविध देशातील वस्तूंचे मूल्य व्यक्त करता येते. उदाहरणार्थ भारतातील रुपया, संयुक्त अमेरिकेच्या संस्थांमधील डॉलर, युनायटेड किंगडममधील पौंड, जपानचे येन इत्यादी. तसेच सर्व प्रकारचे उत्पन्न, खर्च, मालमत्ता, देणी पैशाच्या स्वरूपात व्यक्त करता येतात. दुय्यम कार्य. 1. विलंबित देणी देण्याचे साधन. वस्तू विनिमय व्यवस्थेत कर्ज घेणे सोपे होते, पण त्याची परतफेड करणे अवघड जाते. उदाहरणार्थ धान्य, गुरे या स्वरूपातील कर्ज जी देणी भविष्यात द्यावी लागतात त्याला विलंब देणी असे म्हणतात. पैसा ही देणी देण्याचे साधन आहे. पैशांमुळे कर्ज देणे व कर्ज घेणे सोपे जाते. पैशाने ही समस्या सोडविली आहे. तर 2. मूल्यसंचयनाचे साधन. पैसा मूल्यसंचयनाचे कार्य करते. पैसा वर्तमान काळातील गरजांची पूर्तता करण्याबरोबर भविष्य काळातील गरजांची पूर्तता करण्यासाठी वापरला जातो. हे बचतीमुळे शक्य आहे. लॉर्ड J.M. केन्स यांच्या मते पैसा वर्तमान काळ व भविष्य यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. तर 3. मूल्यांचे हस्तांतरणाचे साधन. पैशामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे व एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मूल्यांचे हस्तांतरण केले जाते. स्थावर मालमत्ता, इमारत, प्लॉट, दुकान, शेतजमीन इत्यादी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी खरेदी विक्री करता येतात. आनुषंगिक कार्ये. प्राध्यापक किनले यांच्या मते आधुनिक काळात पैसा प्रत्येक आर्थिक व्यवहारात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. 1. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन. राष्ट्रीय उत्पन्न हे पैशाच्या स्वरूपात मोजले जाते. राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण उत्पादनाच्या 4 घटकांमध्ये मौद्रिक मोबदल्याच्या स्वरूपात केले जाते. उदाहरणार्थ खंड, वेतन, व्याज, नफा इत्यादी स्वरूपात. 2. पतपैशाचा आधार. व्यापारी बँका प्राथमिक ठेवीच्या आधारावर पतपैसा निर्माण करतात. पैसा हा पत निर्मितीसाठी वापरला जातो. तर 3. संपत्तीचे रोखठोक रूपांतरण. पैसा ही सर्वात मोठी तरल संपत्ती आहे. ती कोणत्याही मालमत्तेत रूपांतरित करता येते आणि कोणतीही मालमत्ता पैशात रूपांतरित करता येते. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती सोने खरेदी करून परत विकू शकते. त्यातून सरकारी कर्जरोखे खरेदी करू शकते. 4. स्थूलता आर्थिक चलनाचे मापन.
स्थूल राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच GNP, एकूण बचत, एकूण गुंतवणूक इत्यादींसारख्या स्थूल आर्थिक चलांची मोजदाद मौद्रिक चलनाच्या स्वरूपात पैशामुळे करता येते. तसेच पैशामुळे शासकीय कर आकारणे व अर्थसंकल्प बांधणी करणे सोयीचे होते. काळा पैसा संकलन. उत्पन्नावरील कर न भरल्याने काळ्या पैशाची निर्मिती होते. हा पैसा कायदेशीर बेकायदेशीर पद्धतीने व कर चुकवेगिरीने करून मिळविला जातो. काळ्या पैशामुळे भ्रष्टाचार, लाच, काळा बाजार, साठवणूक इत्यादी वाढ होते. काळ्या पैशामुळे अशा बेकायदेशीर घडामोडींना चालना मिळते. त्यामुळे आर्थिक विकासात अडथळे निर्माण होतात. काळ्या पैशामुळे आर्थिक, राजकीय व सामाजिक अस्थिरता निर्माण होते. काळ्या पैशावर नियंत्रण आणणाऱ्या विविध साधनांपैकी विमुद्रीकरण हे एक साधन जागतिक स्तरावर अनेक राष्ट्रांनी या मार्गाचा